लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। तुम्ही ज्याची वाट पाहत होता ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कारण की आज आपण जर बघितलं तर सोमवार आहे, आजपासून बँकाही चालू असणार आहेत आणि या महिन्यातला शेवटचा हा आठवडा असणार आहे। तर सोमवार म्हणजे आज 24 तारीख, उद्या 25 तारीख, या 2 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे येतील। 26 तारखेला या ठिकाणी सुट्टी असू शकते बँकांना, त्यानंतर 27 आणि 28 तारखेला देखील तुमचे पैसे येऊ शकतात। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमचं अकाउंट चेक करायचं एकदा। आज दिवसभरामध्ये कधीही पैसे येऊ शकतात। तुमचे पैसे आलेत का मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। जर तुमचा हा 8वा हप्ता ज्याचे 1500 रुपये तुम्हाला जर जमा झालेले असतील आज, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून ही सर्वांना देखील माहिती समजेल। आलेले नसतील तर नाही म्हणून पाठवा, तेही सर्वांना समजेल। बघा, तुमचे पैसे आलेले नसतील तर या ठिकाणी तुम्हाला वेट करायचा आहे। 28 तारखेपर्यंत तुमचे पैसे कधीही जमा होऊ शकतात। आणि जर पैसेच नाही आले तुमचे 8व्या हप्त्याचे, तुम्ही पात्र आहात, तुमचे सर्व निकष बरोबर आहेत, तर तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तक्रार करायचे जर तुमचे 28 तारखेपर्यंत पैसे नाही आले तर। कारण की बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील असं स्वतः या ठिकाणी सांगितलेलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 दिवसांमध्ये पैसे येतील असं सांगितलं होतं। जवळपास 3500 कोटी रुपये 8व्या हप्त्यासाठी म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे पाठवले आहेत असं त्यांनी सांगितलं होतं। मागच्याच काही दिवसांमध्ये त्यांनी ही माहिती दिलेली होती। त्यामुळे आज सोमवारपासून पैसे येऊ शकतात। बघा, आज जर पैसे नाही आले तर उद्या फिक्स येतील, कारण की ह्या 8 दिवसांमध्ये कधीही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला आता सुरुवात होणार आहे। बघा, आजपासून बँकेत होणार 1500 रुपये जमा। जाणून घ्या कोणाला मिळणार नाही पैसे। आता कोणाला पैसे भेटणार नाहीत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। बघा, राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेच्या आधीच जमा होणार आहे। महिलांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळण्याची अपेक्षा होती, मात्र वित्त विभागाने बघा 3490 कोटी रुपये मंजूर केल्याने उद्यापासून म्हणजेच या ठिकाणी उद्या किंवा आजपासून, म्हणजे आज सोमवार आहे, उद्या मंगळवारपासून किंवा आजपासून पैसे खात्यात जमा होणार आहेत। ही योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी मोठा आधार ठरत आहे। मात्र यावेळी जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी लाभार्थींची संख्या कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। आणि याच्या अगोदर देखील ऑफिशियली देखील महिला व बालविकास विभागाने माहिती दिलेली की किती लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेहमी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होतो, मात्र यावेळी फेब्रुवारीचा हप्ता अपेक्षेपेक्षा लवकरच जमा होणार आहे। वित्त विभागाने 3490 कोटी रुपये वितरित केल्याने उद्यापासून म्हणजेच किंवा आजपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। तर बघा, आज देखील पैसे येऊ शकतात किंवा उद्यापासून देखील तुम्हाला ह्या फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। आतापर्यंत तुम्हाला 10500 रुपये भेटलेले असतील। 10500 रुपये म्हणजे टोटल 7 हप्ते भेटलेले असतील। हे 7 हप्ते तुम्हाला आतापर्यंत भेटलेत का तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आले असतील तर येस म्हणून पाठवा, नसतील आले तर नो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आणि 8वा हप्ता त्यामध्ये आता ॲड केला तर तुमचे 11500 रुपये या ठिकाणी टोटल आता होणार आहेत, पूर्णपणे 8 हप्ते। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। 21 ते 65 वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ मिळतो। कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं लागतं। ही योजनेची प्राथमिक अट होती। दरमहा 1500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने जाहीर केली होती आणि ती महिलांसाठी मोठी आर्थिक मदत करणारी योजना ठरलेली आहे। तर बघा, आता कोणाला पैसे मिळणार नाहीत, जसं की हा 8वा हप्ता जो आहे आता कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला जे आहेत 8व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात। टप्प्याटप्प्याने हे पैसे ट्रान्सफर होतात। तर कोणाला या ठिकाणी पैसे आता भेटणार नाहीत त्याची देखील माहिती आपण बघूयात। बघा, महिला व बालविकास विभागाने योजनेतील अपात्र महिलांची तपासणी सुरू केली असून अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे। अपात्र ठरण्याची कारणे पुढील प्रमाणे आपल्याला माहिती असेल देण्यात आलेली आहेत। बघा, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये मिळणार आहेत, कारण की त्या योजनेतून त्यांना त्याचा अधिकचा लाभ भेटतो।
दिव्यांग विभागाकडून लाभ घेणाऱ्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. 4 चाकी वाहनं असलेल्या सुमारे 2.5 लाख महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून अनुदानाचे पैसे परत करायला देखील काही महिलांनी सुरुवात केलेली आहे. तर योजनेतील पात्र महिलांची संख्या ही लवकरच जाहीर केली जाणार आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये किती लाडक्या बहिणींना लाभ वाटप केला त्याची ही आकडा लवकरच समोर येऊ शकतो. बघा, अनेक महिला अपात्र देखील याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. सरकारच्या निर्णयाचा मोठा परिणाम झाला असून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता राज्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच आता जमा होणार आहे. मात्र यावेळी अनेक महिलांना या योजनेतून वगळले जाण्याची देखील शक्यता आहे. डिसेंबर 2024 पर्यंत बघा 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या. 5 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर जानेवारी 2025 अखेर लाभार्थीची संख्या 2,41,00,000 पर्यंत या ठिकाणी झालेली आहे. 5 लाख लाभार्थी त्यामधून कमी झालेले आहेत. तर फेब्रुवारी अखेर ही संख्या अजून घटण्याची शक्यता असू शकते. 4 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहितीही या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, अपात्र लाडक्या बहिणींचा हप्ता मात्र या ठिकाणी बंद केला जाऊ शकतो. म्हणजे त्यांचे पैसे यायला जे या ठिकाणी आहेत ते बंद होऊ शकतात या महिन्यापासून, किंवा त्यांनी जानेवारीपासूनच काही लाडक्या बहिणींचे हप्ता देण्याचा देखील बंद केलेल्या ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्या. परंतु जवळपास त्याच्यामध्ये फक्त 5 लाख लाडक्या बहिणींचा समावेश आहे अपात्रतेमध्ये. बाकी आहे तेवढ्या 2 कोटी जवळपास 41 लाडक्या बहिणी ज्या आहेत, 41 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत पात्र आहेत, त्यांना हा फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर बघा, आता अजून एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्र्यांनी, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील महिलांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल खरोखर मनाला समाधान देणार आहे. या सकारात्मक बदलाचे एक अत्यंत आशादायी उदाहरण म्हणजे नागपुरातील महिलांनी सुरू केलेली सहकारी पतसंस्था. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जवळपास 3,000 लाभार्थी भगिनींनी एकत्र येऊन ही सहकारी पतसंस्था सुरू केली. ही पतसंस्था स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिली असून इतर महिलांनीही या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होत आहे. सहकारी समृद्धीची यशोगाथा लिहिणाऱ्या या भगिनींसोबत संवाद साधण्याची संधी आज मला मिळाली. यावेळी त्यांच्या पतसंस्थेची गेल्या काही महिन्यातील वाटचाल ऐकून अभिमान वाटला. महिला व बालविकास विभागाच्या महाविकास माविमम व इतर उपक्रमांसोबतच त्यांच्या पतसंस्थेला जोडून त्यांच्या वाटचालीला गती देण्यासाठी मी प्रयत्नशील असेन, हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर बघा, लाडक्या बहिणींनी या ठिकाणी 3,000 लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन पतसंस्था या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्यासाठी या ठिकाणी पूर्णपणे सहकार्य भेटेल अशी माहिती या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. तर ही देखील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे. अशा पद्धतीने देखील उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्यानंतर बघा, आता तुमचे 1,500 रुपये तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याला भेटतच आहेत. 8वा हप्ता देखील आता आज न उद्या या ठिकाणी भेटून जाईल. म्हणजे आज संध्याकाळपर्यंतही येऊ शकतात किंवा उद्या देखील भेटून जाईल. परंतु 2100 रुपये कधीपासून भेटणार त्याबद्दल देखील आपण अपडेट पाहणार आहोत. कारण की 1,500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती. बघा, आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता 2100 रुपये मिळणार का याकडे सर्वांचं तुमचं लक्ष लागलेलं असेल. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिना 2100 रुपये मिळण्याचा अंदाज या ठिकाणी आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे आता मार्च महिन्यामध्ये चालू होणार आहे. म्हणजे हा आठवडा संपला की पुढच्या एक आठवड्यामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्येच या ठिकाणी अधिवेशन चालू होईल. म्हणजेच तुम्हाला एप्रिल पासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता असू शकते. अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दलची घोषणा होऊ शकते. अर्थमंत्री त्याबद्दलची घोषणा करू शकतात. लाडकी बहीण योजनेला जो शब्द दिलेला आहे तो पाळला जाऊ शकतो. कारण की 2100 रुपये देणं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली 600 रुपये अजून त्यामध्ये वाढ करून भेटणार आहेत. 2100 रुपयाने तुमचा हप्ता झाला तर खूप मोठी आर्थिक मदत अजून तुम्हाला भेटणार आहे. तर ही संपूर्ण अपडेट आजच्या तारखेची तुम्हाला दिलेली आहे. स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी जी माहिती दिलेली आहे, त्यासोबत स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिलेली होती की फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला लवकरच सुरू केला जाणार आहे आणि त्यानुसार 3500 कोटी रुपये जवळपास या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत 8व्या हप्त्यासाठी. त्याची सुरुवात या ठिकाणी आजपासून होऊ शकते. तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही आज नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. जर आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजून येईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुम्हाला याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.